गेले खूप वर्ष अनेक प्लेयर्सला पण त्यांनी चान्स दिलाय. बॉलिंगसाठी निलेश, स्ट्राईक एंडला बॅटर मतांग सारंग, ज्याने पण खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्या कांजूरमार्गचं नाव संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये केलंय. कांजूरमार्गला पण खूप चांगलं क्रिकेट. जय 11 कांजूरमार्ग, पुष्करायण कांजूरमार्ग अशा अनेक टीम्स तिकडे पण पाहिल्या गेल्या आणि खूप चांगले चांगले प्लेयर्स कांजूरमार्ग मधून देखील पाहिले गेले. V1 कांजूरने टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. मतांच्या सोबतीला बॅटर निखिल. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण की वेळेचा आपल्याला मर्यादा आहे, त्यामुळे योग्य त्या टाइम मध्ये मॅच तुम्हाला झाली पाहिजे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन निलेश. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईटला प्लस केलाय. निखिल पण चांगलं क्रिकेट खेळलेत आणि कांजूरचा देखील अगदी या बॉल देखील फ्लिक केला गेला गॅप मध्ये. एक चांगला फटका निखिलचा. तिकडे रवी पवार होते, हेमंत बारिया पण इन ऍक्शन मध्ये आहेत. सर्व अर्बन स्पोर्ट्स आमचे शुभम पण आहेत. खूप चांगलं युवा खेळाडूंना घेऊन आज हाही संघ इकडे दाखल झाला. या बॉलवर देखील चांगलं जज केलं. बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला निलेशने, पण पंचांनी त्यांना दंडित केलं की ही पिचिंग तुम्ही करू शकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेट एक सोपा नाहीये. रवींद्र कोळी साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे राकेशजी पाटील साहेब, त्यानंतर संदीप साहेब, त्यानंतर नितीनजी मोकाशी, संदीपजी तांबे साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. राकेश बाळूभाई पाटील, आज सर्व आमचे विनंतीला मान देऊन आपण आलात, थँक्यू सो मच. स्ट्राईक एंडला बॅटर मदांग. या बॉल देखील हलक्या हाताने मतांगने फक्त तिकडे बॅट ठेवली आहे. मतांगला पण माहिती आहे की पहिल्याच 1-2 ओव्हर मध्ये आपण जर सिंगलने मॅच चालू ठेवली तरी आपण पण 40-50 पर्यंत जाऊ शकतो. खेळपट्टी छोटी आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ अंडरआर्म. या बॉल देखील फ्लिक केला गेला गॅप मध्ये. बॉल रवी पवारने का बॉल कलेक्ट केला. अगदी अलगद बॉल रवीने उचलला, म्हणजे नदीतून अशी दगड उचलतो तसा बॉल त्याने उचलला. एक चांगले क्विक आहेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. या बॉलला देखील लेग स्टिकच्या बाहेर कीपर कडून पण मात्र थोडी चुकी होती आणि व्हाईट +1 स्कोर मात्र तिकडे 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन SP ग्रुपचं. आज संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांचे मित्र समीर मांजरेकर आणि सर्व त्यांचे मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतात. आणि ह्याही वर्षी या कळवा परिसरामध्ये आपण हरिगाव पाखाडी परिसरामध्ये एक भव्य दिव्याचं आयोजन पाहायला मिळतंय. खारीगाव नाका आणि स्टेशन पासून अगदी जवळ असलेलं क्रीडांगण आहे. या बॉलवर देखील आणि तिकडे मोये मोये, ये प्रभू ये क्या हुआ. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल मागे निघून जाईल 4 रनसाठी. स्कोर झाला आपण पाहिलं तर आतापर्यंत 13 धावा. इकडे पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन डायरेक्ट हिट लागले, अपील केली आहे. रन पुन्हा एकदा
सिंगलने पुढे झाला आणि स्कोर 14. 14 रन झाले धावफलकावरती. पहिला डाव चालू आहे आणि पहिली ओव्हर पहिल्या डावातील मला असं वाटतं संपली आहे आणि चांगली सुरुवात केली कांजूरमार्ग टीमने बिनबाद. 14. V1 कांजूरमार्ग आणि त्यांच्या विरुद्ध टीम R1 स्पोर्ट्स कल्याण. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दुसरी ओव्हर घेऊन हेमंत बारिया येत आहेत. बारिया ब्रदर्स. हेमंत पण एक चांगलं क्रिकेट खेळलेत आणि अनुभव त्यांच्याकडे आहे. बट 14 रन झालेत. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होते. नो बॉल. विकीने बॉल तिकडे अडवला. विकीने बॉल आतमध्ये फेकी केली. नो +1. स्कोर सिंगलने पुढे जाईल. डबलने पुढे जाईल. 16 विदाउट लॉस. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे रवी पोहोचलेत आणि शिवमला मात्र तिकडे या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्ट्रिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स हेमंत बारियाला थोडं कंट्रोल करावं लागेल कारण की स्कोरचा ग्राफ एकदम कांजूर टीमच्या परड्यामध्ये जड आहे. कांजूर टीमने आतापर्यंत चांगला स्कोर उभा केलाय. या बॉलवर पण समोर टॅप केलं गेलंय. शुभम तिकडे पोहोचली. थोडे मिसफिल्ड आणि डबलचा कॉल दिला निखिलने. बट यस नो आणि 2 रन. नजर अड्डी दुर्घटना घटी. निखिलने क्विक आणि असं कॉम्बिनेशन पाहिजे. काय डबल कंप्लीट केलाय. स्ट्राइक एंडला मथांग सारंग पुन्हा एकदा. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला तिकडे. खूप चांगला बॉडी बॅलन्स केलं तिकडे प्रिन्सने आणि बॉल आतमध्ये ठेवलाय. रन्स पाहिलं तर 21. 21 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली. चान्स होता रणजितला. थोडं कठीण झालं बट कॅच बनू शकत होती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. या बॉलवर देखील आपण पाहिलं गॅप मध्ये एक चांगला फटका निखिलच्या बॅट मधून. टायमिंगला मात्र तिकडे ढकललं आणि 4 रन. स्कोर मात्र पूर्णपणे ग्राफ वरती गेलाय. 28. 28 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम V1 कांजूरमार्ग. V फॉर विक्ट्री. 1. लाईफ मध्ये 1 नंबरला तुम्ही प्रत्येक फील्ड मध्ये राहा. अरुण चव्हाणने पण खूप चांगली बॅटिंग केली होती याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आणि टॉप आजच्या दिवसांमध्ये 3 टीम मध्ये पण क्वालिफाय झालेत ते. त्यानंतर तिकडे ड्रॉ केलं जाईल. सर्व आमचे मान्यवर पण मॅचचा आनंद घेतात मस्त फेटे वगैरे घालून. त्यांना पण असं वाटतंय की कुठे फंक्शन चालू आहे आणि एक क्रिकेटचा हा फंक्शनच आहे. अतिथी देवो भव. आज रहीम भाई पण स्वतः इकडे उपस्थित आहेत ज्यांनी पण क्रिकेटसाठी आपलं अमूलाग्र वेळ नेहमीच दिलाय. बॉलिंग साठी सर्वेश शुक्ला.
सर्वेची खूप चांगले क्रिकेट सर्वेश पण चांगले खेळलेत तिकडे. स्ट्रायकिंगला बॅटर मतांग, बॉलिंग साठी सर्वेश. रन्स आले आतापर्यंत 28. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. खोलर डब्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली गेली आहे. मतांग सारंगच्या बॅट मधून एक 4 रन साठी त्याच्या अंदाजामध्ये. खूप चांगलं टायमिंग केलं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. डबलचा कॉल दिला आणि निखिल पूर्णपणे मतांगला अगदी मॉर्निंग वॉक करून घेतात. बट निखिल बोलतो माझ्यासोबत बॅटिंग करायची तर तुला डबल करावे लागतील. काय निखिलने कॉम्बिनेशन मध्ये 2-3 डबल केले पण क्विक केले. या बॉल देखील बॅटर स्वीप अगदी फक्त दिशा दिली गेली आहे आणि 4 रन. स्कोर मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. 38. 38 रन झाले धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग नेहमीच पाहायला मिळाली मतांगची. या वर्षी खूप चांगला खेळ त्याने दाखवला. मेलविन मेमोरियल कप मध्ये पण त्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, त्यानंतर देवा प्रतिष्ठान मध्ये पण आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चांगले बॅटर आहेत. स्कोर खूप चांगल्या पद्धतीने बिल्डअप केलाय टीम V1 कांजूरमार्गने आतापर्यंत. 38. या बॉलवर देखील पट शुक्ला जी ने पर यहाँ पर अच्छी गेंद कमबैक किया पर शुक्ला जी ने. गुड बॉल. या बॉलवर पण कव्हरला खेळायचा प्रयत्न करतोय पण थोडा फटका तिकडे फसला. एक सिंगल रन मिळेल. निखिलने पण त्याला चांगली साथ दिली, त्यामुळे दोघांची खूप चांगली पार्टनरशिप बनली आहे. स्कोर एक पूर्ण फाईट मॅच पर्यंत झालाय. वेल प्लेड निखिल अँड मथांग. या बॉलवर दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर टाकला आणि ऑफ स्टिक वाकवली, बेल सोडवली तिकडे. बॅटर निखिलला बाहेर जावं लागेल. आशिष भाई तिवारी चषकाचा आज दुसरा व अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये डोंबिवली स्टेशन क्वालिफाय झालं फायनल साठी. जमा 11 डोंबिवलीने खूप चांगला खेळ केला आणि ते क्वालिफाय झाले मेगा फायनल साठी. 2 दिवस कळवा परिसरामध्ये प्रत्येक स्टेशनचा खेळाडू खेळला. मग जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट खेळतात तिकडे तिकडे देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. वेल प्लेड निखिल. खूप चांगली बॅटिंग केली निखिलने आणि सुरुवात चांगली करून दिली. न्यू बॅटर ओमकार. स्कोर आतापर्यंत 39. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर घेऊन विकी अगदी ट्रायशेप मारूनच आलाच. या बॉलवर वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स पण अर्बन स्पोर्ट्सने खूप खर्च केले या इनिंग मध्ये. या बॉलवर अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल बट शुभमने चांगला बॉल कव्हर केला गेला. तिकडे एका बॉलच्या मागे मात्र 3 खेळाडू तिकडे प्रयत्न करतात आणि तिकडे क्या बात आहे. आणि तब्बल 4 रन धावून काढले गेलेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे आजच्या दिवसातील आणि या 2 दिवसामध्ये. आणि मी तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्कल बाउंड्रीला 4 रन धावून क्वचित बघतो, पण आज तो दिवस लक्षात राहील.
आणि कांजूरमार्ग मध्ये पण चर्चा होईल की मतांग आणि ओमकारने 4 रन धावून काढले की दोघं पण स्माइल करतात की भाई झालं. या बॉलवर स्टेप आउट झाले होते, फटका थोडा फसला तिकडे, रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 46 रन झाले धावफलकावरती. वैयक्तिक 25 धावांची अफलातून बॅटिंग मतांग सारंगची. या बॉलवर दांडेगोल, विकीने मात्र स्टंप उडवला, बट मतांगसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप अफलातून बॅटिंग केली मतांगने, खूप चांगला खेळ केला. मॅच थोडी विकेट गेलेत, बट फिनिशिंग टचची गरज होती. .47 विकीने चांगली बॉलिंग केली. त्या तुलनेत विकीने पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, बट चांगला खेळ केला. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. आणि यशला पण तिकडे मात्र गुड बॉलिंग. विकी बाहेर जावं लागलंय, सो आपण तिकडे सन्मान करत आहोत. रवींद्र लहू कोळी साहेबांचा आपण इथे सन्मान करत आहोत. ठाणे शहर काँग्रेस पक्षासाठी देखील खूप चांगलं कामगिरी करतात आणि रवींद्र लहू कोळी साहेबांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमादरम्यान आशिषभाई तिवारी चषक SP ग्रुप यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय. कोळी साहेब थँक्यू, आपण देखील आलात आणि आपला एक विशेष सन्मान माईची उबदार शाळ आणि SP ची ही 2025 ची आकर्षक अशी सन्मान चिन्ह. धन्यवाद साहेब, आपण देखील इकडे आलात. आणि कोळी साहेब 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. आणि आज ग्रामीण क्रिकेट त्याबरोबर कळवा परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, त्यात अंडरआर्म क्रिकेटचं एवढं मोठं आयोजन, त्याबद्दल जरूर ऐकेल. या ठिकाणी गेले 2 दिवस आशिषभाई तिवारी यांच्या नावाने जो क्रीडाच्या स्पर्धा या ठिकाणी, क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आमचे मित्र संदेश पाटील हे गेले अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन करतात. इथेच नाही तर मला वाटतं ठाण्याच्या बऱ्याच ठिकाणी ते साजरा करत असतात. ते मला वाटतं इंदिरानगर, वागले स्टेट बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतंय की क्रिकेट बघावं, क्रिकेट खेळावं, पण सगळ्यांनाच शक्य होत नाही. आणि अशा गजबजल्याच्या वेळी ज्यावेळेस आपण एखादी क्रिकेटची मॅच असते किंवा अंडरआर्म ठेवतो, त्यावेळेस बघणारे प्रेक्षकही त्याच उत्साही असतात. मी सर्वप्रथम संदेश पाटील व त्यांच्या टीमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी एवढ्या या ठिकाणी आयोजन केलं आहे क्रिकेट प्रेमींसाठी आणि क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी. त्यांचं मनापासून धन्यवाद. असेच क्रिकेट मॅच त्यांनी भरवत राहो, त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.
थँक्यू सो मच साहेब, धन्यवाद. त्यानंतर राकेश अनंत पाटील, बाळू पाटील यांचा एक विशेष सन्मान देखील आमचे बाळूभाई, अगदी त्यांचा एक विशेष सन्मान वीर मांजरेकर यांच्या हातातून आपल्या मंडळाचे अध्यक्ष समीरजी मांजरेकर यांच्या हस्ते राकेशजी पाटील, बाळूभाई यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू बाळूभाई, आपण देखील आलात आणि आपला एक विशेष सन्मान आज या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान केला जातो आहे. विनंतीला मान देऊन आज या अर्जुन उपस्थित राहिले. राकेश भाई, दोन शब्द. संदीपजी तांबे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आज. तेही देखील या कार्यक्रमामध्ये त्यांचा पण एक विशेष सन्मान आमचे संदीप तांबे. त्यानंतर नितीनजी मोकाशे यांचा पण एक विशेष सन्मान. कोळी ग्रामसेवक समिती विटावा सभासद म्हणून त्यांचा विटावा गावात देखील त्यांची नुकतीच निवड झाली आणि नितीन मोकाशी यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच मोकाशी सर. त्यानंतर तनिष, एक बाल कलाकार ज्याची कला, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी एक पहिला पंखा आएगा बाद में बिजली आएगी, क्या बात आहे त्याचं अदानी. आणि त्याने पण ऍड मध्ये ऑल ओव्हर सर्व जो वर्क करतोय. तनिष, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असाच काम करत राहा आणि मराठी पाऊल पडते पुढे. तुमचं पाऊल असंच पुढे गेलं पाहिजे, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. त्यानंतर रहीमभाईचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे अर्बन स्पोर्ट्सचे रहीमभाई. रहीमभाई आपण या. आणि रहीमभाई एक असे प्लेयर ज्याने प्लेयर्स पण घडवले, एक जिद्दी खेळाडू आणि क्रिकेटसाठी ऑलवेज रेडी आहेत. आर फॉर रेडी आणि आर फॉर रहीमभाई. क्रिकेटसाठी ऑलवेज रेडी आहेत आमचे रहीमभाई. त्याने पण तेवढंच प्रेम क्रिकेटवर ठेवलंय. खूप वर्षापासून रहीमभाईने अनेक प्लेयर्सला आणलं, कल्याणचे नवीन नवीन यंग स्टार्स, आणि क्रिकेटवर त्यांचा पण प्रेम तेवढंच राहिलंय. रहीमभाईंचा एक विशेष सन्मान. खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. आणि मॅच रन झाले आतापर्यंत 3 रन आणि टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 48 रनचं टार्गेट आहे.
चालाकी दाखवली तिकडे आणि रवी पवारला पण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थोडं कॉम्बिनेशन चुकलं. लवरबाई चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा अशी एक चांगली मॅच रंगली. त्यामध्ये मंगलमूर्ती वडाळा टीमने बाजी मारली. आता V1 कांजूरमार्ग त्यांच्या विरुद्ध ड्रीम युवा कल्याण म्हणजेच अर्बन स्पोर्ट्स कल्याण अशी मॅच चालू आहे. त्यानंतर सुरेश सरोज अंधेरी त्यांच्या विरुद्ध सांगवी स्पोर्ट्स मुलुंड अशा पण मॅचेस असणार आहेत. त्यानंतर वियान अँटिक 9 भांडूप त्यांच्या विरुद्ध रिया 11 कल्याण. सिंगलने पुढे जाईल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. रन झालेत आतापर्यंत 10-38 रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. इकडे पण समोर एक चांगला फटका पाहिला गेला. प्रॉपर टायमिंग केलं गेलं स्वप्नीलने 4 रनसाठी अक्षरशः खोदून काढला आणि 4 रन मिळतील. गुड स्ट्रोक. काय बॅट फिरवली आणि त्याला माहिती आहे जर बाउंड्रीज मारले तरच आपण मॅच मध्ये येऊ शकतो. रन झाले त्याच्यापर्यंत 15 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग केलं इकडे स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला प्रिन्स नाही. रवी आणि करण मात्र माघारी परतले आणि दोन्ही रनआउट झालेत. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये खंत असेल रवी आणि करणच्या की रनआउट आपण इकडे झालो आहे. रनआउट या सिच्युएशनला या मॅचला थोडं कठीण जाऊ शकतं अर्बन स्पोर्ट्सला. बॉलिंगसाठी अक्षय. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. चांगलं टायमिंग पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅट मधून 4 रन. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री आहे आणि स्वप्नीलने कव्हर केले रन. या बॉलवर पण थांबून ठेवलं गेलं. तिकडे रन पुण्याच्या सिंगलने पुढे जाईल. 20-20. अजूनही 28 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 13 बॉलमध्ये 28 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर चांगली पिचिंग करणं गरजेचं आहे बॉलर अक्षयला. या बॉलवर एक चांगलं जज केलं प्रिन्सने. थोडं फुटवर्क दाखवलं होतं बट बाहेर बॉल टाकला तिकडे अक्षयने आणि थांबवलं. 27 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 13 बॉल 27. हा बॉल पण व्हाईट बॉल. आता 13 मध्ये डबल करायचे. 13 बॉल्स मध्ये 26 रनची गरज आहे. प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 41,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी पण सायकल आहे आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळवली जाते अंडरआर्म. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. आपण पाहिलं तर तिकडे घाई केली बॅटरने. प्रिन्सने थोडं कॉम्बिनेशन चुकला आणि शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. 12 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. आणि मॅच आता मात्र 12 बॉल्स मध्ये जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. एक 12-13 रन्सचा सरासरीने इकडे खेळणं गरजेचं आहे. न्यू बॅटर शुभम येत आहेत. एक यंग युवा खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी यश. स्ट्राइक एंडला बॅटर स्वप्नील पण फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत.
पहिलाच बॉल कव्हरला एक चांगला ड्राईव्ह केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. स्वप्नील मार रहा है, माही मार रहा है. बॉल बॅटिंग स्वप्नील, खूप चांगले 3 बाउंड्री स्वप्नीलच्या बॅटमधून पाहिले गेले आणि टायमिंगला बाउंड्री मारल्यात. कल्याण टीम थोडं तुम्ही मागे उभं राहायचंय. कल्याण टीम जिथे आपलं बसण्याची व्यवस्था केली तिकडे बसून घ्यायचं प्लीज. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल थोडा बाउन्स झाला तिकडे, कॉल दिला स्ट्राईक एंडला आणि थोडं बॉल कलेक्ट मध्ये तिकडे मोहे 3 रन्स मात्र तिकडे कंप्लीट केले गेलेत. मागासच्या इनिंग मध्ये 4 रन झाले, आता 3 रन झालेत. प्रज्ञा शिंदे बोलतात आमच्या मॅचला 5 पण होऊ शकतात आणि सागर मटकर पण तिकडे मागून वळून बघतात की 5 नको भाई आपलं. या बॉलवर पुन्हा एकदा बाहेर आणि वाईट बॉल. मॅच मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. एक्स्ट्रा रन्स मध्ये 30 रन झालेत. 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. खूप चांगला बॉल आतमध्ये आणला, शिवमला थांबवलं. शिवम थोडे लेझी खेळले हा स्ट्रोक. या देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल यशने थांबवलं आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल कुठेतरी मॅच मधून मात्र अर्बन स्पोर्ट्सला बॅकफुटला घेऊन जाऊ शकतात. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. एकतर्फी स्वप्नील खूप चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. म्हणून सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत, तरच तुम्ही एक चांगला खेळ करू शकता. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात, बॉल आतमध्ये ढकलला गेला, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आणि थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट आहे, बट आपण चेक करून तुमच्यापर्यंत आम्ही कळवू नक्कीच. नॉट आउट आहे. मॅच थोडीफार क्रुशल आहे, दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. 2 डॉट आले, त्यामुळे अर्बन स्पोर्ट्स टीम कुठेतरी मॅच मधून बॅकफुटला गेले आणि स्कोर 30 रन झालेत. 18 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता.
आताचे 2 रन म्हणजे 32 झाला, अजूनही 16 रन करायचे आहेत. 7 बॉल 16 रन करा गोळा. आणि 7 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर शुभम. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 7 बॉल 16ला या बॉलवर रन येणं आणि मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय नॉन स्ट्राइक एंडला. बॅटर शुभमला पण इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि थोडी मॅच आता मात्र 6 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. अंपायर रिव्ह्यू असेल. आणि स्वप्नीलला इकडे बाहेर जावं लागेल. बॅटिंग साठी सर्वेश. 6 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर सर्वेशला पण बाहेर जावं लागेल. शुभम. बॉलिंगसाठी शुभमने पण चांगली कामगिरी कांजूर प्रीमियर लीग मध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला होता आणि चांगले खेळाडू आहेत. शुभम. 2 शुभम आमने सामने नॉन स्ट्राइक एंडला. हेमंत. शुभमला एक्स्ट्रा टाकला. वाईट प्लस 2 ने स्कोर पुढे जाईल. 34. अजूनही 14 रन्स करायचे आहेत. 5 बॉल मध्ये आणि हे सायक्लॉन. वाईट पडत होते म्हणून ते सायक्लॉन आलंय. तर वाईट थांबवण्यासाठी ते आलंय. या बॉलवर पण लेग ब्रेक चांगला फिरवला गेला. नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील तिकडे. बॅटर आउट. बॅटरने रिव्ह्यू घेतला की आपण चेक करूयात. नॉट आउट आहे. 4 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पण शुभमकडे क्षमता आहे. कॉन्फिडन्स त्याच्याकडे पण चांगला आहे. तो पण मॅच जिंकू शकतो. 4 बॉल 13ला तोही 3 बाउंड्रीज मारू शकतो. चांगले खेळाडू आहेत कल्याणचे. पण स्वतःला प्रूफ करावं लागेल. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं आणि मॅच आता मात्र
कठीण झाली आहे 3 बॉल मध्ये. तेरा रनची गरज आहे. या बॉलवर बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र इथे मॅच आता अर्बन स्पोर्ट्सने थोडी बॅकफुटला गेली आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेटला पण तुम्ही फॉलो करा. वर्ल्ड टेनिस क्रिकेट मॅच मध्ये आता पण औपचारिकता शिल्लक आहे. चांगलं कमबॅक केलं शुभमने. कॉन्फिडन्स खूप चांगला टाकला. 6 बॉल 16 पण या ग्राउंडवर आणि ही मॅच जिंकले.